तर अजून आता सगळी खडी चढाई आहे. आता अजूनही काही स्ट्रेट रोड आलेला नाहीये आणि असे पत्तरचाच रोड आहे आणि असे घोडे सामान वगैरे घेऊन वर जात आहेत, खाली जात आहेत. आणि फॉग मात्र जमले पण पाऊस नाही, अजून पाऊस नाही. फॉग आहे, फॉग मजबूत आहे, दाबून फॉग आहे. आता बघू अजून. आता वाजले किती माहितीये? 2 वाजलेत. 1-2 हा करेक्ट 2 वाजले. मला वाटतं 4 पर्यंत आपण 5-6 पर्यंत पोचू वर, असं मला एक अंदाज वाटतोय. आता बघू काय होतंय ते. आणि इथं लोकांशी जाणं येणं हे काम पण चालू आहे आणि त्यातच घोड्याचं पण. त्याने भरपूर लोक घोड्या सामान पण घेऊन जातात. असं वर पाहिजे असेल तर सामान वगैरे ते पण घेऊन जातात. आणि पूर्ण इकडं बघा फॉगच फॉग आहे. आणि हे थोडं रिस्की आहे. इथून रेलिंग वगैरे आहेत पण ते तुटलेले आहेत रेलिंग. तर बघू 5-6 पर्यंत पोहोचण्याचा एक अंदाज आहे. अजूनपर्यंत काय आम्ही ब्रेक घेतला नाही. वर जाऊन एक ब्रेक घेऊ, थोडंफार बिस्किट ड्रायफ्रूट. आणि तुम्ही येत असाल ना खालूनच बिस्किट वगैरे असं घेऊन या. म्हणजे कसं तुम्हाला वाटेत भूक वगैरे लागली. आणि इथं बेसला घेतला गेलं ना, आता आम्ही स्ट्रिंग घेतली 20 रुपयाची स्ट्रिंग 50 रुपयाला, महाग आहे. त्यामुळे तिकडून हरिद्वार वगैरे का तिकडून कुठून येतात ना, तिकडं सामान भरा. वाटेत रुद्रपाय वाटेत भरपूर सिटी भेटतात, तिथं सामान भरा आणि तिथूनच सगळं घेऊन या. म्हणजे कसं वाटेत बॅगेत थोडं वजन होईल पण खायला भेटेल तुम्हाला सर्व काय. आता बघू थोडंफार कसं होतं काय होतं. लोक जाता येत आहेत आणि ते तिकडे दाखवा ते 4 याच्यावर पण असे लोक घेऊन येतात. इथं फॉगमुळे सगळं हां डोलीसारखं घेऊन येतात. तिकडे बघा गॅस सिलेंडर वगैरे बांधले यांनी, हे पण घेऊन चाललेत. आणि धावत हां मस्त आहे. पण एकदा येऊन जावं नक्कीच, एकदा व्हिजिट करण्यासारखं आहे. चला आपण आता वर भेटू.